नमस्कार. तर इंद्रायणी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की मोठ्या बाई बाळंभट यांना म्हणतात की तो मुकुट विठुरायाच्या मस्तकावर पाहिजे, पण नाही, त्याला कोमेजलेल्या फुलांचा हार घातला आहे आणि म्हणतात की काढा तो हार. तेव्हा तितक्यात तिथे इंदू येते आणि म्हणते की मोठ्या बाई, असू द्या ना तो हार. अहो, गरीब आजींनी फार प्रेमाने केला आहे आपल्या विठुरायासाठी हार. मोठ्या बाई इंदूवरती चिडून म्हणतात की गप्प बसा, कोणीही काही पण देईल, त्याचं मोल न करता विठुरायाला द्यायचं का ते? तेव्हा इंदू म्हणते की व्यंकू महाराज म्हणतात की कोणीही काही दिलं तर देणाऱ्याचा भाव बघावा, त्या वस्तूची किंमत नाही. तेव्हा मोठ्या बाईंना खूप राग येतो. आता बाळंभट म्हणतात की खरं आहे बाळा. मोठ्या बाई म्हणतात की काय खरं आहे? ही अक्कलशून्य पोरगी काहीही बोलते आणि तुम्ही त्याला प्रोत्साहन देता. इंदू मोठ्या बाईंना विचारते की मोठ्या बाई, तुमच्या लेखी प्रेम भक्ती याला काहीच अर्थ नाही का? तेव्हा मोठ्या बाई म्हणतात की अर्थ, आणि हसत म्हणतात की अर्थ तर महत्त्वाचा आहे. अर्थाशिवाय बाकीच्या सगळ्या गोष्टी निरर्थक आहेत आणि अर्थ आधी आणि मग बाकीच्या गोष्टी. आणि त्या बाळंभट यांना म्हणतात की तुम्हाला किती वेळा सांगायचं की हार काढा, काढा तो हार. यावर बाळंभट म्हणतात की मोठ्या बाई, विठुरायाच्या गळ्यातील हार काढणं चांगलं वाटतं का? तेव्हा मोठ्या बाई म्हणतात की नाही काढत का तुम्ही हार? मग मीच काढते तो हार, असं म्हणून त्या हार काढायला आतमध्ये जातात. तेव्हा इंदू त्यांना थांबवते आणि म्हणते की मोठ्या बाई, नका काढू विठुरायाचा हार. मोठ्या बाई रागाने म्हणतात की मापात राहायचा, माप ओलांडायचा प्रयत्न नाही करायचा. इंदू रडत म्हणते की पण व्यंकू महाराज. मोठ्या बाई म्हणतात की इथे ते काय बोलतात त्याला वजन नाही आहे, मी काय बोलते ना त्याला वजन आहे. आणि त्या बाळंभटांना विचारतात की इथे मंदिर कमिटीवर कोण आहे? बाळंभट सांगतात की तुम्ही आहात मोठ्या बाई. मोठ्या बाई म्हणतात की मग एवढंच लक्षात ठेवायचं. मोठ्या बाई म्हणतात की मग एवढंच लक्षात ठेवायचं आणि कोणालाही विठुरायाच्या मंदिरामध्ये येऊ द्यायचं नाही, मूर्तीजवळ जाऊ द्यायचं नाही. कोणी काय घेतलं, चोरी वगैरे केली तर त्याची जबाबदारी कोण घेणार आहे? तुम्ही जबाबदारी घेणार आहात का? नाही ना. देव आणि माणूस यांच्यात सुरक्षित अंतर राहिलं पाहिजे. इंदू म्हणते की म्हणजे विठुरायापासून भक्तांना दूर ठेवायचं, हे चुकीचं आहे मोठ्या बाई. मोठ्या बाई रागाने म्हणतात की मुस्काड फोडी ना तुझं, एकही प्रश्न विचारायचा नाही आता. आमच्या मंदिरातून काही गेलं तर तुझा काका येणार आहे का भरून द्यायला? असं म्हणून ते आतमध्ये जाऊन विठुरायाच्या गळ्यातील हार काढतात आणि बाहेर फेकून देतात. तितक्यात एक गाडी तिथे येते. आता मोठ्या बाई, बाळंभट आणि इंदू कोण आहे ते उत्सुकतेने बघायला लागतात. त्या गाडीतून एक माणूस आणि एक बाई येते. ते वाड्यासमोर येऊन थांबतात आणि वाड्याकडे बघायला लागतात. ते दोघेही तिथूनच विठुरायाला नमस्कार करतात आणि मंदिरात येतात. मोठ्या बाई त्यांना म्हणतात की दर्शनासाठी आला आहात ना, मग जरा दुरून दर्शन घ्या. समर्पण पेटी समोर ठेवली आहे, गाभारा तिकडे आहे. तेव्हा ती बाई म्हणते की हो, दिसतो आहे ना. आता मोठ्या बाई रागाने म्हणतात की मग माझ्या तोंडाकडे काय बघत बसलाय, जा दर्शन घ्या. का काही काम आहे माझ्याकडे? तेव्हा तो माणूस म्हणतो की हो, त्याशिवाय थांबलोय होय. आता मोठ्या बाई म्हणतात की काय काम आहे, पटपट बोला, मला खूप कामं असतात. तेव्हा तो माणूस आपली ओळख सांगतो की मी श्रीपत वाडीकर, सोपान वाडीकर यांचा सख्खा भाऊ, बालकीर्तनकार इंद्रायणीचा काका. तेव्हा सगळेच खूप शॉक होतात आणि ती बाई म्हणते की मी इंदूची काकू भामावती श्रीपत वाडीकर. असं म्हणून ती इंदूजवळ जाते आणि तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणते की कसलं गोड दिसते लेकरू, आणि म्हणते की इंदू, तू मला भामा काकू म्हणा. श्रीपत म्हणतात की हे बघ, डोळे तर अगदी सोपांसारखेच आहेत. भामावती म्हणते की बाळा, असं काय बघतेस, अनोळखी माणसाला बघितल्यासारखं? अगं, आम्ही तुझ्या रक्ताचे आहोत, तुझे सख्खे काका काकू. मोठ्या बाई इंदूला भामावतीपासून बाजूला घेत म्हणतात की ओ बाई, कोण कुठल्या तुम्ही? यावर श्रीपत म्हणतात की कोण कुठल्या नाही, आम्ही वाडीकर, विठूच्या वाडीतील वाडीकर. आणि याच्याही पुढे जाऊन महत्त्वाचं नातं सांगायचं तर मी सोपानचा सक्का थोरला भाऊ. भामावती म्हणते की आणि मी त्यांची भाऊजय. आणि ती इंदूला जवळ घेत म्हणते की इंदू, काकूजवळ ये. एवढं गोड लेकरू पण सख्ख्या काका काकूच्या प्रेमाला मुकलं. कारण काही असो, पण यापुढे असं नाही होणार, माझ्या कुंकवाची शपथ घेऊन सांगते, असं यापुढे नाही होणार. असं म्हणून ती इंदूला मिठी मारते. मोठ्या बाई खूप टेन्शनमध्ये आलेले असतात. आता यानंतर आपण पाहतो की व्यंकू महाराज पंचायतीच्या ऑफिसमध्ये आलेले असतात. व्यंकू महाराज म्हणतात की दौलताप्पा, मला असं वाटतं की त्या गजमल सेठने जो मुकुट विठुरायाच्या चरणी अर्पण केला आहे ना, त्या मुकुटाचं व्हॅल्युएशन आपण कोणत्या तरी सोनाराकडून करून घेऊया. यावर आप्पा म्हणतात की बरोबर आहे. आणि महाराज, मला असं वाटतं की एवढी मौल्यवान वस्तू या पंचायतीच्या ऑफिसमध्ये ठेवणं जरा धोक्याचं आहे बरं का. तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात की आपण एक काम करू, मंदिर कमिटीकडून निर्णय घेऊ आणि बँकेमध्ये एक लॉकर घेऊया. यावर महाले मास्तर म्हणतात की महाराज, ते सगळं बरोबर आहे, पण मला असं वाटतं की देवस्थानाच्या नावानेच लॉकर उघडूया ना.
कोणा एका वैयक्तिक माणसाच्या नावाने नको. तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात की अगदी बरोबर कल्पना आहे. आता आप्पांना सुद्धा हा विचार पटतो आणि ते स्वप्नीलला म्हणतात की स्वप्नील आपल्या बँकेत जा आणि लॉकरचा फॉर्म घेऊन ये आणि त्यांच्यासोबत काय काय कागदपत्रे लागतात ना त्याची लिस्ट बनवून आण. व्यंकू महाराज म्हणतात की अहो पण आप्पा, सगळ्या कमिटी मेंबरसमोर हा विषय मांडायला हवा ना, नाहीतर आपणच परस्पर निर्णय घेतला असं होईल. यावर महाले मास्तर हसत म्हणतात की अहो महाराज, आता एवढ्या चांगल्या निर्णयाविरुद्ध कोण जाणार आहे बरं, आणि एवढी मौल्यवान वस्तू किती दिवस ऑफिसमध्ये ठेवायची. तितक्यात व्यंकू महाराजांना शकुंतलाचा फोन येतो. आता व्यंकू महाराज शकुंतलाला सांगतात की जरा कामासाठी बाहेर आलो आहे, पण शकुंतला फोनवर असं काहीतरी सांगते की जे ऐकून व्यंकू महाराज खूप शॉक होतात आणि म्हणतात की मी येतो, लगेच येतो असं म्हणून ते फोन ठेवतात. आता यानंतर आपण पाहतो की श्रीपत आणि भामावती वाड्यामध्ये येतात. श्रीपत वाडा बघून म्हणतो की इथल्या मातीत येऊन कुटकुट झालंय, काहीच बदललं नाही, सगळं आहे तसं आहे. म्हणजे ते बाहेरचं मंदिर, हा वाडा पण अजून तसाच आहे. हा म्हणजे कलर काम थोडं झालंय आणि गावात येणारा रोड तेवढा बदलला आहे बघ. सगळे त्या दोघांकडे आश्चर्याने आणि टेन्शनमध्ये येऊन बघत असतात. यावर श्रीपत यांची बायको भामावती म्हणते की अहो, काळाप्रमाणे गोष्टी बदलायच्याच, तुम्हाला सांगते, देवाची करणी आणि नारळात पाणी. तितक्यात नारायणी त्यांच्यासाठी पाणी घेऊन येते. आता श्रीपत भामावतीला म्हणतात की तुला सांगतो, अंताजी आणि मी इथेच गोट्या भोवरे खेळायचो. अंताजी खेळात खूप हुशार, मला कधी जिंकूनच द्यायचा नाही तो. आणि परत म्हणतात की म्हणजे इथे फरशी नव्हती हा. आणि मोठ्याबाईंना विचारतात की ही मागची खोली अजून तशीच आहे का. तेव्हा मोठ्याबाई अडखळत म्हणतात की खोली, आणि विचारतात की आमच्या यांना ओळखता का तुम्ही. यावर श्रीपत म्हणतात की अहो ओळखतो म्हणजे काय, ओळखतोच, अहो आम्ही चड्डीबड्डी आहे. एकदा तर घाटाच्या पायरीवरून असं मला ढकलून दिलतं की अजून पाठीवर वळ आहे. आणि म्हणतात की काय आहे, लहानपणीच्या आठवणी सांगायला लागलो ना तर दिवस पुरा पडणार नाही मला. तितक्यात तिथे व्यंकू महाराज येतात. आता मोठ्या बाई व्यंकू महाराजांना कोण आला आहे ते सांगण्याचा प्रयत्न करतात. आता श्रीपत व्यंकू महाराजांना बघून आनंदाने व्यंकट, अरे व्यंक्या असं म्हणून धावत जाऊन मिठी मारतात. सगळेच आश्चर्याने त्यांच्याकडे बघत असतात, पण व्यंकू महाराजांना मात्र त्यांना ओळखता येत नाही. तेव्हा श्रीपत विचारतात की तू काय ओळखलं नाहीस का रे मला. अरे बाबा, मी श्रीपत, तात्याबा वाडीकरांचा थोरला. अरे म्हणजे जसं तुम्ही दोघं तसं आम्ही दोघं, सोपान आणि श्रीपत. आणि ते व्यंकू महाराजांना म्हणतात की काय बाबा, तुझं सतत कानावरती नाव येत असतं माझ्या, मोठा कीर्तनकार झालास बघ तू. आणि ते परत व्यंकू महाराजांना म्हणतात की मी तू का करतो आहेस असं. अरे लहान असला म्हणून काय झालं, पाया पडायला हव्या असं म्हणून ते व्यंकू महाराजांना नमस्कार करतात आणि त्यांच्या बायकोला सुद्धा नमस्कार करायला सांगतात. आणि म्हणतात की गोविंद महाराजांची गादी चालवतोस तू आता. तेव्हा मोठ्या बाईंना खूप राग येतो आणि त्या म्हणतात की तुम्ही आल्यापासून फक्त ओळख थोपवण्याचा प्रयत्न करताय, तुम्ही ते श्रीपत वाडीकर कशावरून. आणि त्या व्यंकू महाराजांना म्हणतात की व्यंकट भाऊजी विचारा त्यांना. यानंतर दुसरीकडे आपण पाहतो की अंताजी शेतामध्ये असतात. तितक्यात गोपाळ अंताजींना आवाज देत तिथे येतो. आता अंताजी खुश होऊन म्हणतात की गोप्या, गुड मॉर्निंग. सकाळ सकाळी गोप्याचं दर्शन झालेलं आहे, म्हणजे मॉर्निंग कशी गुड, बेटर, बेस्ट होणार आहे. आता गोपाळ म्हणतो की गुड मॉर्निंग, पण आपल्या वाड्यात काय चाललं आहे हे बघितलंस का तू. तेव्हा अंताजी आश्चर्याने विचारतात की काय झालं. आता गोपाळ सांगतो की अरे आपल्या वाड्यामध्ये ना कोणीतरी श्रीपत आणि भामा नावाचे आले आहेत आणि ते सांगतायत की आम्ही इंद्रायणीचे काका काकू आहोत. तेव्हा अंताजी आश्चर्याने विचारतात की श्रीपत. तर इकडे आपण पाहतो की श्रीपत म्हणतात की काय आहे, खऱ्या नात्याला पुराव्याची गरज नसते आणि आमचं रक्ताचं नातं आहे. तेव्हा मोठ्याबाई रागाने म्हणतात की तुमचं पुन्हा तेच, तुम्ही ते वाडीकर कशावरून. श्रीपत रागाने विचारतात की कशावरून म्हणजे. तेव्हा भामावती त्यांना शांत करत म्हणते की तुम्ही शांत व्हा, आपल्याला नातं जपायचं आहे ना, आपण आपल्या लेकीसाठी आलो आहोत ना इथे, मग आता जपायला हवं की नको. हे बघा, आता मनाला कितीही डागण्या बसू द्या, तुम्हाला हे सहन करूनच पुढे जावं लागणार आहे. आता नाईलाजाला काही इलाज असतो का, त्यांची पण काही चूक नाही आहे. आता एवढे वर्ष संपर्कामध्ये होतो का आपण, पहिल्यांदा भेटतोय ना आपण, मग त्यांना आपली ओळख पटवून द्यावी लागेल की नाही. यावर श्रीपत म्हणतात की हो, पण मला ओळख पटली आहे वाड्याची. तुम्हाला सगळ्यांना सांगतो की बाहेरून आलं की कोपऱ्यापर्यंत हातपाय, तोंड आणि सूळ भरायची आणि मग वाड्यात शिरायचं, हा गोविंद महाराजांचा नियमच होता. आणि ते मोठ्याबाईंना विचारतात की आता पाणी ठेवता की नाही बाहेर. तेव्हा मोठ्याबाई रागाने म्हणतात की नाही ठेवत. आता श्रीपत म्हणतात की आधी पाणी ठेवायचं काम माझं होतं, मी ठेवायचो कायम. आणि ते भामाला म्हणतात की चल मी तुला आतून वाडा दाखवतो, काय आहे गोविंद महाराजांना राखण्यासाठी दिला होता. आणि ते सर्वांना म्हणतात की चांगला मेंटेन
ठेवला आहे बरं का, व्हेरी गुड. तेव्हा मोठ्या बाई खूप चिडतात आणि म्हणतात की ही काय आश्रमशाळा आहे का, कोणी पण यायचं आणि घरामध्ये शिरायचं. यावर श्रीपत रागाने म्हणतात की हे आता जरा जास्तच होतं या. मोठ्या बाई म्हणतात की हेच मी तुमच्या बाबतीत बोलत आहे, कोणीही तोतया यायचं आणि घरात शिरायचं. आता श्रीपत रागाने म्हणतात की तोतया, माझ्याच वाड्यात मला तोतया म्हणता? भामे, तुला सांगतो आता इथे जर अंताजी असता ना तर आपल्या मित्राला कोणीतरी काहीतरी वाईट साईड बोलतंय म्हटल्यावर सनकन हाणलं असतं यांना. आता व्यंको महाराज श्रीपत यांना म्हणतात की ऐका, जरा सांभाळून बोला, आमच्या मोठ्या वहिनी आहेत त्या. भामावती व्यंको महाराजांना म्हणते की भाऊजी तुम्ही सुद्धा समजावून सांगा ना त्यांना, आल्यापासून बघताय ना किती बोलतायत त्या आम्हाला. मोठ्या बाई म्हणतात की 1 मिनिट, मला एवढंच कळतंय की तात्याराव वाडीकरांना एकच मुलगा होता, सोपान वाडीकर, म्हणजे हिचे वडील इंद्रायणीचे. हिचा जन्म झाला आणि ते गेले, मग तुम्ही मध्येच कुठून आला? आणि त्या इंदूला विचारतात काय गं पोरी, तुझा आणि त्या आतोबांचा हा प्लॅन तर नाही ना? आता भामावती रागाने मोठ्या बाईंना म्हणते की वहिनी साहेब पुरे झालं आता, आल्यापासून बघते आहे मी, अहो लाही फुटल्यासारखं फटफट फुटतच चाललाय तुम्ही. गुरु घराणं आहे म्हणून गप्प बसलोय, नाहीतर. तेव्हा मोठ्या बाई रागाने विचारतात की नाहीतर काय, बोला नाहीतर काय. इंदू मात्र घाबरून त्या सर्वांकडे बघतच असते. आणि आजचा भाग इथेच संपतो. धन्यवाद.